विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागी खेळाडूंशी संवाद साधला. तुम्ही सगळ्यांनी जगात भारतीय तिरंग्याचा मान वाढवला आहे. माझ्या दृष्टीनं तुम्ही सगळेच यशस्वी आहात अशा शब्दात पंतप्रधानांनी खेळाडूंचं कौतुक केलं. केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी 3 वाजता विधानसभा निवडणुकांची घोषणा करणार असल्याचं वृत्त आहे. यावेळी जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि झारखंडमध्येही नजीकच्या काळात विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान आजपासून महिनाभर म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुलं करण्यात आलं आहे. यावर्षी पहिल्यांदाच 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं खेळाडूंना हे उद्यान पाहण्यासाठी विशेष आमंत्रित करण्यात आलं आहे. तसंच शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबरला शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांनाही या उद्यानाला भेट देण्यासाठी विशेष आमंत्रण देण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातील टेटवाली, वाकी, जांभा, विडशेत, नडगेपाडा, वाणीपाडा आणि गरदवाडी या 7 गावातल्या महिला बचत गटांनी सैनिकांसाठी पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत. बांबूपासून तयार केलेल्या 35,000 राख्या नुकत्याच सीमेवरील जवानांसाठी रवाना करण्यात आल्या. विशेष म्हणजे या राख्यांमधून वृक्ष लागवड देखील होणार आहे. पुण्याच्या वानवडी परिसरातील वनविभागाच्या सुमारे 30 हेक्टर जमिनीच्या नोंदीमध्ये विसंगती आढळून आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा अन्वेषण विभागाकडून या प्रकरणी स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे. 1500 कोटी बाजार मूल्य असलेल्या या जमिनीवर आलिशान गृहनिर्माण संस्था उभी असल्याचं आढळून आलं आहे. ही जमीन वनविभागासाठी आरक्षित असल्याचे कागदोपत्री पुरावे याचिकाकर्त्यानं न्यायालयात सादर केले असून प्रत्यक्षात मात्र या जमिनीवरील आरक्षण उठवून अन्य कारणासाठी त्याचा वापर झाल्याचा आरोप होत आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58